नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका आणखी नव्या पॉडकास्ट मध्ये. मी असं होतं की सप्लिमेंट प्रोटीन फिमेल करता नाही, आपण नाही खायचं. त्या स्टेज बघितलं नाही जिकडे लोकांनी स्ट्रगल केलंय, जसं मी. मोठ्या जिम मध्ये व्हॉट इज युअर प्लॅन? तुम्ही आत्मा तृप्त करण्यासाठी जेवताय का की मसल तृप्त करण्यासाठी जेवताय? कॉस्ट्युम बिकिनीचाच होता. मला असं आपण बुली करतो ना, म्हणजे लाईक इव्हन माझ्या आजूबाजूला कोणी केलं नाही. दॅट इज रिस्पेक्ट. दॅट्स व्हाय आय एम Exactly. तर आई झाल्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे वाटतात. तर आई झाल्यावर फिटनेस जर्नी मध्ये काय बदल झाला का? लिटरली मी आरशासमोर जायचे नाही, मी कुठल्या फंक्शनला जायचे नाही. पर्सनल टाइम, मुलांचा टाइम, प्रोफेशनल टाइम, फॅमिलीचं. फॉर फर्स्ट टाइम पुण्यामध्ये एवढे मोठी जिम उघडणं वगैरे, एवढा सेटअप रेडी करणं, ते मला जास्त हिट झालं. माझा जो स्वभाव आहे ना तो खांडखोर. तर मग जेव्हा प्रवीण सरांनी भेटले ना तेव्हा टेल्ली होते ना, त्यांचं विजन जे आहे ना, म्हणजे तो ना ऍक्च्युली मूर्खपणा आहे. तुम्ही कोच आहात, तुम्ही ट्रेनर आहात, तर तुम्ही फ्लोअर वरती असणार जिथे सगळेजण लोक तुम्हाला बघणार आहेत. टी की कॉफी? कॉफी. मी नाही खात वडापाव, हे मी नाही खेळणार. माझ्या मुलांना ते माझं लाईफस्टाईल बघून, सगळं बघून त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. देर इज नथिंग समथिंग लाईक आय वॉन्ट टू गो बॅक आणि चेंज वगैरे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका आणखी नव्या पॉडकास्ट मध्ये. आजचा पॉडकास्ट स्पेशली मराठीमध्ये होतोय बिकॉज वट आय फील पर्सनली की लँग्वेज शुडंट बी अ बॅरियर टू गिव्ह अप्रिशिएशन टू एनीवन. तर आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगेल की शी हॅव बीन अ कोच. त्या ॲथलीट राहिल्यात, त्या ट्रेनर राहिल्यात, त्यांच्या जर्नीमध्ये फिटनेस इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी त्या गोष्टी अचीव केल्यात, जे फिटनेस इंडस्ट्रीमधून बिलॉंग करतात त्या लोकांना बोलवतो. वेदर इट इज कोच, वेदर दे आर कोचेस ऑर ॲथलीट्स, अगर ओनर्स असतील जिमचे, त्यांना बोलून आपण त्यांच्याकडून वर्कआउट करून घेतो लेग्सचा. जोक्स पार्ट. तर आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये आय थिंक इट्स बीन मोर दॅन 15 years मे बी आय कॅन से. आणि त्यांची जर्नी खूपच खडतर म्हणू शकतो इन टर्म्स ऑफ बॉडी बिल्डिंग, इन टर्म्स ऑफ कोच, आणि बऱ्याच अशा स्टोरीज आहेत त्यांच्याकडे. तर मला असं वाटतं की तुमच्यासाठी खूप जास्त इन्साइटफुल असेल, तर लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. सो मॅम, वेलकम टू द पॉडकास्ट. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग अ टाइम. म्हणजे मला एक विचारायचं की पहिला प्रश्न आता की फिटनेस इंडस्ट्रीमध्ये येण्याचा निर्णय कसा, म्हणजे बॅक इन डेज वर आय फील 15 वर्ष अगोदर आपण जर विचार केला, अगर बोललो तर की थोडंसं इंडस्ट्रीमध्ये मुलींना बघून नव्हतं अवेअरनेस, अगर लोकांना थोडं अरे मुलगी. सो ऍट दॅट टाइम हाऊ यू डिसाइडेड की कसं यायचं? ऑनेस्टली असं काहीही प्लॅनिंग नव्हतं. ठीक आहे, मी खूप मिडल क्लास फॅमिली मधनं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये असतं ना की 10वीची सुट्टी लागली, आता सुट्ट्या लागल्या, पार्ट टाइम जॉब करा किंवा असं करा. सो अशा प्रकारे मी जॉब स्टार्ट केला. आणि माझा पहिला जो जॉब होता तो पुण्यातल्या ऍप्स मध्ये होता, ICC टॉवर मध्ये जे ऍप्स आहेत, तर तिथे मी ऍज अ रिसेप्शनिस्ट होते. सो एक तर फर्स्ट ऑफ ऑल गुड थिंग फॉर मी की जेव्हा मी ऍप्स जॉईन केलं तेव्हा तो एक क्लास होता. सो मी कधीही म्हणजे मी तो त्या डायरेक्ट हाय क्लास म्हणा किंवा म्हणजे तुम्ही त्या स्टेज बघितलं नाही जिकडे लोकांनी स्ट्रगल केलंय, जसं मी. सो त्याच्यामध्ये आणि इट वॉज व्हेरी नाईस. म्हणजे मेंबरची क्वालिटी, एंटायर जिम सेटअप, एव्हरीथिंग. तर मग मला ना खूप असं एक्साइटमेंट असायचं, अरे हे काय आहे नवीन, म्हणजे मशीन्स वगैरे दिसायच्या, कधीच पाहिल्या नाही. आणि मिडल क्लास फॅमिली म्हटलं की आपण त्या मोठ्या जिम मध्ये सो आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये असं काही सीनच नाही की आपण जाऊन जिम बघणार, काय करणार वगैरे. आणि मग रिसेप्शनिस्टचा जॉब करत असताना एक एक्साइटमेंट होती की बाबा काय करतात फ्लोअरवरती. सो मी असं मध्येच ब्रेकच्या टाइमाला फ्लोअरवरती जाऊन यायचे. अच्छा, म्हणजे तुम्हाला काहीच आयडिया नव्हती काही नाही, म्हणजे काय अप्पर बॉडी, काय लेग्स आणि काय ग्लूट्स, काही संबंध नव्हता. तर मग ते करताना तिथे काही कोचेस होते. सो ते म्हणजे चांगले फ्रेंड्स बनले होते. तर त्यांना मी विचारायचे की बाबा काय करायचं असतं, कसं करायचं असतं. मग त्यांनी मला सांगितलं की तू कोर्स कर, सर्टिफिकेट कर. तर मग पहिलं सर्टिफिकेट मी जे केलं ते ऍप्सच केलं. जस्ट अंडरस्टँड की बाबा काय असतं फॉर्म अँड टेक्निक. म्हणजे पहिले बॅक इन डेज इन हाऊस खूप सारे सर्टिफिकेशन होते. सो ऍप्स त्या मला त्यांचं पण सर्टिफिकेट होतं. तर मग मी ते सर्टिफिकेट केलं. मग त्याच्यामुळे मला बऱ्याचपैकी एक आयडिया आली की बाबा वर्कआउट म्हणजे काय असतो. म्हणजे
ह्या टाइमापर्यंत पण इज लाईक मी असं होतं की सप्लिमेंट प्रोटीन फिमेल करता नाही आपण नाही खायचं हे. हो, So मी त्या लेवलला होते लिटरली. आणि मग त्यानंतर डेफिनेटली सर्टिफिकेशन आणि एव्हरीथिंग गोष्टी आपल्याला माहिती पडल्या की सायंटिफिक रिझन काय असतात, कशा असतात, कशा वर्क करतात. सो त्याच्याप्रमाणे मग मी तिथे सांगितलं की बाबा मला फ्लोअरवरती जॉब करायचा आहे. तर मग बरं. मी फ्लोअरवरती आलो आणि मग तिथून जी माझी जर्नी स्टार्ट झाली तर मग असंच अपग्रेड करत 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 सो मग ऍज अ कोच ट्रेनर. एक्झॅक्टली किती वर्ष झाले तुम्हाला फिटनेस इंडस्ट्रीमध्ये? फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आय स्टार्टेड माय जॉब ॲट एज ऑफ 17. म्हणजे आता मी 39 इयर्स आहे. तो त्या वर्षापासून मी जॉब स्टार्ट केलाय. Man, सो crazy. मग मध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे थोडासा ब्रेक झाला, लग्न, मुलं, मग ते 2 वर्षाचा गॅप. बट येस, म्हणजे फिटनेस इंडस्ट्री मधून मी कधी बाहेर आले नाही. तोच एक लाईक साइड बाय साइड होतं, म्हणजे त्याचा हात नाही सोडला तुम्ही एक्झॅक्टली. फिटनेस इंडस्ट्रीने माझा हात नाही सोडला. वाईस वर्सा. Yes. ओके, वन मोर थिंग. आता मला आता जी मी बघतोय, बिकॉज व्हॉट आय फील ना, मला लोकांना ऑब्झर्व करायला खूप आवडतं. आणि जे लोक म्हणजे मला ना, आय लाईक टू अप्रिशिएट पीपल. आणि आय सी यू व्हेरी प्रोफेशनल. यू कॅरी दॅट ऑरा की भाई हाँ ऐसे ही रहना है. Right. आय ऍडमायर यू. आणि एक गोष्ट आहे की तुम्ही आतापर्यंत मेंटेन ठेवली. लॉट ऑफ गर्ल्स आय ऑब्झर्व की लग्न वगैरे होतं, मग मुलं झाल्यावर अगर बऱ्याच गोष्टी काही ट्रान्झिशन पिरियड असतील त्यांच्या लाईफ मध्ये, वी कांट जस्ट आणि आपण अंडरस्टँड पण नाही करू शकत, बट स्टील दे कॉम्प्रोमाइज विथ देअर बॉडी. एक्झॅक्टली. तर मग तुम्ही आता काय म्हणजे व्हॉट इज अ युअर प्लॅन? तुम्ही आत्मा तृप्त करण्यासाठी जेवताय का की मसल तृप्त करण्यासाठी जेवताय? ऍक्च्युली ह्याचं सगळ्यात मेन कारण काय माहितीये का, मी नेहमी स्पोर्ट्स मध्ये होते. ठीक ओके. आहे. सो माझं बॅकग्राऊंड म्हणजे मी स्टार्ट केलं होतं कराटेपासून. सो आय एम अ ब्लॅक बेल्ट. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये त्या टाइमाला डाएट वगैरेचा काही संबंध नव्हता, बट येस ऍक्टिव्हिटी होती. सो मग बॉडीला माहिती होतं की बाबा आपल्याला काहीतरी करणं भाग आहे. मग ज्यावेळेस मग माझं कराटे पण मी स्टॉप केलं, मग आय यूज टू गो फॉर रनिंग. म्हणजे काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीची मला सवय आहे. आणि जसं तू म्हणालास की दॅट इज सो ट्रू की काही गोष्टी झाल्या की फिमेल सोडून देतात, बॉडीकडे जास्त निग्लेक्ट करतात. जनरली माझंही असंच झालं होतं. सो लाईक ड्युरिंग प्रेग्नन्सी आय वॉज 89 kg. ठीक आहे. तो एक पिरियड असतो, त्याच्यामध्ये खूप सारे इमोशनल अप्स अँड डाऊन असतात, बॉडी हार्मोनल अप्स अँड डाऊन असतात. पण त्याच्यामध्ये जेव्हा आपण आरशासमोर बघायचो ना, म्हणजे आय टेल यू लिटरली मी आरशासमोर जायचे नाही, मी कुठल्या फंक्शनला जायचे नाही. माझ्याकडे मी ते ओव्हरसाइज ड्रेस घालून असे लाईक बॉडी डिस्मॉर्फिया. हा. सो लाईक मला असं व्हायचं की नाही यार, हे असं मी नाही राहू शकत. सो मग त्याच्यामुळे मग ते बॉडी ट्रान्सफॉर्मेशन वगैरे या सगळ्या गोष्टी बघ काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे तिथूनच माझं स्टार्ट झालं बॉडी बिल्डिंग जनरली. सो लाईक माझ्या सेकंड मुलानंतर जेव्हा मी ट्रान्सफॉर्मेशन केलं, सो आय टेल यू 2016 मध्ये फर्स्ट कॉम्पिटिशन जे मी पाहिलं दॅट वॉज बॉडी पॉवर मुंबईला. अच्छा, दॅट वॉज अ फर्स्ट कॉम्पिटिशन एव्हर इन ते फर्स्ट टाइम. म्हणजे बॉडी पॉवरचं आय गेस ते 2रं-3रं वर्ष असेल. बट माझं पहिलं वर्ष होतं की मला बघायचं होतं की व्हॉट इज द एक्झॅक्टली एक्सपो इज. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन बघितलं आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये द बेस्ट पार्ट वॉज की कॉस्ट्युम बिकिनीचाच होता. बट ज्या फिमेल दिसत होत्या ना, दे वर लुकिंग लाईक व्हेरी डिफाईन, खूप छान. नॉट एक्झॅक्टली मस्क्युलर, बट त्या अशा फेमिनाईन होत्या. पण ती अशी आयडियल आपण इंडियामध्ये बघत नाहीत. ठीक आहे. म्हणजे जास्त करून तू बघशील की इंटरनॅशनल लेवलवरती इव्हन जनरली वर्कआउट करणाऱ्या फिमेल पण लुक्स व्हेरी नाईस. तर मग तिथे तुम्ही बघितलं की बाबा हे असं आहे. मग मला कळलं की ओके, हे असं कॉम्पिटिशन पण असतं. आणि मग आय वॉज लाईक कॉम्पिटिशन करायचं. पण आता पार्ट असा होता की तिथे बिकिनी होती. सो मराठी आणि त्याच्यामध्ये घरचे आणि आता तुला 2 मुलं झाली, असं झालंय. बट स्टील म्हणजे मी तर डिसाईड केलं होतं की मला करायचंय. पण मग आता ते घरी सांगणार कसं? हाऊ डिड यू कन्व्हिन्स? कन्व्हिन्स करायचं ऑनेस्टली कन्व्हिन्सचा काही नाहीये. इट वॉज लाईक करायचं. जर मी असं विचारलं असं ना की मला करायचं, मी करू का, तर मे बी नाही, नको, थांब वगैरे. सो आय स्ट्रेट फॉरवर्ड मी करतीये. पण घरचे वॉज लाईक कूल चिल. म्हणजे जनरली फिटनेस इंडस्ट्रीमध्येच आहेत
हस्बंड पण फिटनेस मध्येच होता. Okay. So त्याला बॉडी बिल्डिंग वगैरेचं काय आहे ते माहिती आहे. आणि जनरली जे मी कॉम्पिटिशन पण चूज केलं एक स्टँडर्ड कॉम्पिटिशन. इट वॉजंट Of की course. एक आपण म्हणतो की बाबा लोकल लेवलवर. हा असं. आय शुडंट से दॅट लोकल लेवल वरती, कारण नाही कारण सी आय टेल यू वाय वी आर वी आर सॉरी टू इंटरप्ट सो वाय वी आर कॉलिंग आउट बिकॉज आय हॅव सीन वर्स्ट केस एक्झॅक्टली बिकॉज सी पब्लिक शुड बी लाईक दॅट. मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं रिस्पेक्ट करावं बिकॉज दोज आर ऍथलीट्स. True. दोज आर नॉट हिअर टू शो एनिथिंग. Right. बिकॉज ती रिस्पेक्ट त्यांची मेहनत तिथे बघा. बरोबर. मी बघितले लोकल लेवलचे. दॅट्स वाय आय एम सेइंग दॅट. True. आणि तुम्ही जर थोडंसं स्टँडर्ड क्राऊड मध्ये गेला तर इट इज ऍक्च्युअली ट्रू. दॅट्स ओके. पीपल इफ समवन इज की काय बोलतोय रे तू लोकल, Exactly. पण असे आहेत क्राऊड. सो मला वाटतं ते क्राऊड जर व्हेरी ट्रू. केला तर बरे होतील लोकल लेवलच्या. खरंच आहे. आपण त्याच्यावरती बोलूया. सो मग ते कॉम्पिटिशन तिकडनं जेव्हा मी ते बॉडी पॉवरचं फर्स्ट कॉम्पिटिशन केलं त्यावेळेला मला कोच हायर करणं किंवा कोचिंग पण असतं वगैरे काही संबंध नाही. मी माझंच ट्रान्सफॉर्मेशन केलं. मी माझंच डाएट फॉलो केलं. Crazy. ओनली थिंग की बाबा मी स्टेजवरती चालू शकते का आणि मी बिकनी घालू शकते का. आय जस्ट वॉन्टेड टू चेक माय कॉन्फिडन्स लेवल की बाबा काय आहे. आणि घेतलं केलं सगळं. बिकनी घातली फर्स्ट टाइम इन अ लाईफ. आय टेल यू अविनाश, माझ्या घरी इट्स लाईक जेव्हा मी लहान होते ना तेव्हा लाईक सिवलेस वगैरे घालणं पण आमच्या काकांच्या वगैरे I know, back in days. I come from Marathi family. खूप अवघड होतं. बट जेव्हा मग मी हे केलं मग सोशल मीडियावरती पण फोटोज वगैरे टाकले. बट ऑनेस्टली आय टेल यू, मला असं आपण बुली करतो ना, म्हणजे लाईक इव्हन माझ्या आजूबाजूला कोणी केलं नाही. दॅट इज रिस्पेक्ट. दॅट्स वाय एक्झॅक्टली. मग मे बी बिकॉज ऑफ द स्पोर्ट्स आणि मग लाईक असं टाइमपास म्हणून मी घालून काहीतरी करते असं काही विषय नव्हता तो. Exactly. इट वॉज अ स्पोर्ट. त्याच्यामध्ये माझी फिजिक पण वेगळी दिसत होती. इट वॉज लाईक नॉर्मल आहे. एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी फिजिक घेऊन आपण जातो. Yeah. सो हे सगळं झालं आणि त्या टाइमाला जेव्हा मी जिंकले नाही पण दॅट वॉज माय एक्सपिरियन्स. पण मग तेव्हापासून आय लाईक येस आता हे आपल्याला करायचं. मग आय स्टार्टेड प्लॅनिंग की बाबा नेक्स्ट कॉम्पिटिशन कोणतं, मग काय. मग ती स्टोरी स्टार्ट झाली की बाबा मला कोच हवाय. मग कोच कसा करायचा, काय करायचा. तर हॅरी संधू म्हणून व्हेरी नोन पर्सन. की बाबा ते ऍथलीटला ट्रेन करतात वगैरे. सो फ्रॉम वन ऑफ माय गुड फ्रेंड त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याशी बोल. ओके. सो ऑनेस्टली आय वॉन्ट टू से इट की हॅरी संधूने मला खूप छान गाईड केलं. खूप छान ट्रान्सफॉर्मेशन केलं. आणि लाईक बरेचसे ऍथलीट तुला पण माहिती असतील की फक्त पैसे बघतात. इट्स लाईक ओके एवढं आहे, असं आहे, एवढं करायचंय, असं करायचंय. बट आय फील की बिंग अ कोच तुम्ही फिजिकली तर ट्रान्सफॉर्म करता बट यू हॅव टू बी विथ युअर ऍथलीट मेंटली पण. कॅरेक्टर डेव्हलपमेंट. एक्झॅक्टली. एक मेंटली पण की लाईक ते जे एक नवीन माणूस आहे आणि नवीन काहीतरी कॉम्पिटिशन करतोय आणि त्यात फिमेल आहे. सो हँडलिंग फिमेल ओव्हर थिंकिंग या सगळ्या गोष्टी या खूप मॅटर करतात. बट ही हँडल इट सो वेल. ठीक आहे. आणि बॉडी बिल्डिंग मध्ये जशा प्लस पॉइंट आहेत तसे मायनस पॉइंट पण. एक्झॅक्टली. आय मीन अप्स अँड डाऊन्स देर इज अ आय मीन वी कॅन से की मला असं वाटतं की तुम्ही कुठलेही करिअर अगर कुठलेही याच्यामध्ये प्लॅटफॉर्मवर जाताय अगर विचार करता जायचा ना तिकडे अप्स अँड डाऊन्स असतातच. आणि असायलाच पाहिजे. अदरवाइज यू विल बी नॉट गेटिंग टू नो की कसं ग्रो करायचं. ट्रू. सो मला एक असं विचारायचं तुम्हाला की आता बऱ्याचदा काय होतं ना की इंडियामध्ये स्पेशली बॉडी बिल्डिंग अगर असं ना थोडंसं आता मी ग्राउंड लेवलला पण बऱ्याच गोष्टी बघितल्या. पैशामुळे अगर प्राइज मनी अगर तेवढी रिस्पेक्ट नाहीये. ट्रू. पण मग तुम्ही असं विचार केला का की कधी की अरे यार ठीक आहे म्हणजे पहिल्यांदा तर एक्सपिरियन्स तुम्ही एक्साइटेड होते इट वॉज यू वर क्युरियस की मला करायचंय आणि काय हे मला बघायचंय. पण लेटर ऑन ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये एंटर झालं मग लेटर ऑन की अरे ह्याच्यात तर काही आहेच नाही म्हणजे असं कधी एक्सपिरियन्स आला का की सी आता ह्याच्यात तर काही आहेच नाही. इफ यू कम्पेअर इंटरनॅशनल लेवलवरती जे ऍथलीट आहेत म्हणजे व्हॅल्यू अशी मला काय वाटतं की कुठले म्हणजे असं नाही की तुम्ही कितीही पैसे द्या पण त्याची एक व्हॅल्यू क्रिएट करायला पाहिजे असं वगैरे. सी प्रत्येकाला प्रत्येकाची व्हॅल्यू क्रिएट करावी लागते. ठीक आहे. सो असं नाहीये की तू एक कॉम्पिटिशन ही ऍक्च्युली मेंटॅलिटी आहे आजकालच्या ऍथलीटची की मी एक कॉम्पिटिशन करतो मग मी सेट आहे.
Exactly. दॅट इज सो Wrong. रॉंग You can say. एक्झॅक्टली इट इज रॉंग, कारण Yeah. की असं नाहीये. ओके, दॅट गिव्स यू फेम वगैरे हे सगळ्या गोष्टी, पण त्या प्रत्येक गोष्टीचं फेम हे तात्पुरतं असतं. तुम्ही ते कसं लॉंग टर्मला नेता हे तुमचं. मग तुम्ही आणि आय कम्प्लिटली ऍग्री की बॉडी बिल्डिंग इज अ मोस्ट एक्सपेन्सिव्ह एक्सपेन्सिव्ह गेम. म्हणजे तुम्हाला तिथे कुठेच हायगाई करायचा प्रश्न नसतो. तुम्हाला एकतर स्टेजवरती जायचंय तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. तिथे खर्च आणि हे आणि ते, आणि मग ते आय जस्ट वॉन्ट टू से की बऱ्याच वेळा दाखवत किंवा बॉडी बिल्डर एवढा खर्च करतोय, त्याच्या घरी हे नाहीये ते नाहीये, बट मला असं वाटतं यार तू निवडलंयस ना. एक्सपेन्सिव्ह इन अ नॉट ओन अ फायनान्शियल, मी म्हणेल टाइम एक्सपेन्सिव्ह, खूप जास्त. फॅमिलीच्या गोष्टी परत आहेत, परत द सॅक्रिफायसेस यू हॅव टू मेक. सॅक्रिफायसेस खूप जास्त आहेत. आणि So- म्हणजे लाईक सी, जेव्हा तू मेल आणि फिमेल कम्पेअर करतो तेव्हा मेलला असतं की ओके चल ठीक आहे हा करतोय काय करतो, थोडंफार. पण फिमेल घरातली एखादी फिमेल आणि त्यातल्या त्यात म्हणजे तिची फॅमिली आहे, तिला मुलं आहेत, Yes, exactly. हे सगळं करता करता तू प्रेप पण करतीये, तुझं डाएट पण करतीये, आणि मुलांची स्कूल, त्यांचे डबे, Yeah. सगळं करतीये, तू ट्रेनिंग पण करतीये. Man. सो दॅट इज द रोलर कोस्टर थिंग. म्हणजे तुम्हाला काही चान्सच नाहीये. तुम्ही एकतर कंप्लेंट करायची नाही कारण की मी चूज केलंय, सो त्याच्यामध्ये नाही. मग तुम्ही जर करायचंय ते कम्प्लिटली करायचं. यू शुड नॉट कम्पेअर, यू शुड नॉट कम्प्लेट. जसं मी तसं प्रत्येक पॉडकास्ट मध्ये बोलतो. हालांकी माझे याच्या अगोदरचे एपिसोड सगळे हिंदीमध्ये होते. पहिल्यांदाच मी, मला वाटतं दुसरा एपिसोड मी शूट करतो मराठीमध्ये. मी सगळ्यांना बोलतो की ज्या ऍथलीट्स, अगर ज्या कोचेस इंडस्ट्रीमध्ये आहेत, खासकर लेडीज करून ना, त्यांच्यासाठी ह्यूज रिस्पेक्ट आहे. बिकॉज तिथे एक ते कॅरेक्टर डेव्हलप करतात Exactly. आउट ऑफ ऑल थिंग्स कीपिंग ऑन देअर हेड. Exactly. मला वाटतं की दॅट इज लाईक कमेंडेबल. Yes. आणि त्याच्यासाठीच मला एक दुसरा असा प्रश्न विचारायचा की बॉडी बिल्डिंग स्टेजवर पहिल्यांदा असं तुम्ही कधी उभं राहिला की, म्हणजे पहिला एक्सपिरियन्स तुम्ही असं की असं वाटतं ना की यार ऑब्विसली तुम्ही कॉन्फिडन्स आहे ना, पण ते कधी अशी भीती वाटली का की अगर कसं वाटलं म्हणजे तुम्हाला? ऑनेस्टली सांगू, मला कधीच भीती नाही वाटली, कधीच नाही. म्हणजे आता तू मला जेव्हा विचारला तेव्हा आय जस्ट क्लिक की मी नव्हते अशी लाईक शिवर करतीये किंवा काय हा, म्हणजे- वगैरे. सो आय डोंट नो वाय, म्हणजे मला नाही झालं. पण लहानपणी- मे बी मे बी त्याचं ते स्पोर्ट्स वगैरे बॅकग्राऊंड असल्यामुळे स्टेज फिअर नाहीये मला. कोणाला दिली का ठेवून लहानपणी? असं तरी काही नाही झालं, पण येस स्टेज फिअर नाहीये मला, आणि त्याच्यामुळे इट वॉज व्हेरी स्मूथ आणि एव्हरीथिंग. असं काही नाही, लाईक आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट, गुड वगैरे, एव्हरीथिंग वॉज नाईस. मला असं दुसरा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस कॉन्टेक्स्ट प्रेप असतं त्यावेळेस एक कुठली एक गोष्ट तुम्ही आहे की अरे बापरे नेक्स्ट लेवल कठीण असते एक? जेव्हा तुम्ही कॅलरी डेफिशिएट वरती असता आणि तुम्हाला कार्डिओ करायचा असतो. हो, इज इट? हो. मला वाटलं की म्हणजे- क्रेविंग. क्रेविंग तर असतंच रे, माहितीच ना, तुम्ही कॅलरी डेफिशिएट वरती आहेत आणि तुम्हाला कार्डिओ करायचं. आय टेल यू की एकतर मी अजून पण कार्डिओ नाही करत, म्हणजे आय एम नॉट अ कार्डिओ. You hate cardio. आय एम नॉट अ कार्डिओ पर्सन. आणि जेव्हा तुम्हाला तुमचा कोच सांगतो की बाबा तुला करायचंय हे, अरे त्या लोकांना वाईट वाटेल जे लोक ट्रेडमिलवर पाळतात फक्त. आय रिअली अप्रिशिएट, माहितीये का, आय रिअली म्हणजे मी ना बघत असते लोक करतात, तर मला नाही. ते मी जो पण कार्डिओ केलाय तुम्ही फक्त माझ्या गेम पुरता, गेमला रिक्वायरमेंट आहे तेवढ्या पुरतच केलंय. Give me high five. Ask me why. का Never done a cardio. मी अजून पण मी असं म्हणते अरे कार्डिओ करायला पाहिजे, असंच फिरून येईल आणि तेवढंच. हा, पण आय कम्प्लीट माय स्टेप्स 1000. आय मीन स्टेप्स काउंट. हा, आता मी काय करते, आता मी तर स्टेप काउंट पण करत नाही, Oh, बट okay. आय एम व्हेरी गुड फॉर लाईक इन माय डाएट. माझं कॅलरी काउंट वरतीच खाणं असतं, फोकस जेवढं आहे तेवढंच मी खाणार आहे. आणि जर यदा कदाचित जर कमी काही खाल्लं, काही झालं तर मग ठीक आहे, मग आपण वेट ट्रेनिंग जास्त करायचं, कार्डिओ नाही करायचा. Okay, सो great. दॅट इज द थिंग. म्हणजे आता बऱ्याचदा काय होतं ना, आणि असे फेज तर खूप भरपूर येतात. मी का एवढं रिलेट करू शकतो, बॅक इन डेज आहे ऍक्च्युअली ट्राईड प्रेप पण इट वॉज लाईक की ठीक आहे बाबा नाही, मी ऑनेस्टली आय कॅन एक्सेप्ट दॅट की माझ्याकडून ते नाही झालं, कारण द टार्गेट वॉज डिफरंट, द गोल वॉज डिफरंट. ऑनेस्टली आय स्टार्टेड फ्रॉम स्क्रॅच. मे बी आय थिंक द ओल्ड ओजी पीपल नो मी. माझा भाऊ आणि मी स्टार्ट केलं, गोविंद Okay. शिंदे आणि मी. तो बॉडी म्हणजे फिटनेस इंडस्ट्रीने भरपूर दिले. अँड दॅट्स वाय आय रिझन स्टार्टिंग दिस पॉडकास्ट. हा, त्याच्यासाठीच की मला वाटलं की अरे काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे. तर मी असं होतं की यार ठीक आहे, बॉडी बिल्डिंग म्हणजे थोडंसं कॉम्प्रोमाइज झाली माझ्याकडून, पण मी
फायनान्शियली स्टेबल होण्याच्या मार्गावर होतो. पण मी केलं प्रेप वगैरे केलं, पण मी होतो. आय वॉज जस्ट लाईक की असं म्हणू शकता की ही लाईन आहे आणि या लाईनीच्या अलीकडे मी आहे आणि लाईनीच्या पलीकडे बॉडी बिल्डिंग शो आहे. पण मला ते नाही झालं बिकॉज ट्रान्झिशन पिरियड आणि ह्या सगळ्या Right, गोष्टीमुळे right. मला नाही झालं. तर तुम्हाला असं कधी वाटलं की यार जमणार नाही, मग सोडून दिलं? एखादा शो वगैरे, एखादा प्रेप असा? नाही, कारण की मी प्रत्येक गोष्ट ना अविनाश प्लॅनिंगनी केलंय. कारण की जेव्हा मी कॉम्पिटिशन स्टार्ट केलं तेव्हा आय गेस मी माझ्या अराउंड 30s पर्यंत होते. ठीक आहे. सो माझं होतं की बाबा मी एक 5 वर्ष कॉम्पिटिशन करणार आहे. ठीक आहे. आणि ऍक्च्युली आय वॉज एमिंग फॉर अ प्रो कार्ड. ठीक आहे. तर प्रो कार्ड करता मी 4 शोज केले, सिल्वरच मिळालं, कधी मला गोल्ड पण नाही आलं. आणि सम अदर फील ना की काही गोष्टी पण एक कनेक्ट व्हायला लागतात, की आय फील ऑनेस्टली की लाईक मेहनत तर आहे, थोडंसं लक पण पाहिजे असतं. ऑब्विसली या. तर लक फॅक्टर थोडा You believe in? कमी. येस, आय कम्प्लिटली बिलीव्ह. सो तो थोडासा होता. म्हणजे सिच्युएशन पण अशा झाल्या तर टेल यू की एक कॉम्पिटिशन झालं IFBBचं. तर त्याच्यामध्ये आय स्विच कॅटेगरी. सो माझे लेग्स चांगले, माझे लोअर बॉडी स्ट्रॉंग आहे. सो देन लकीली त्यांनी इंट्रोड्यूस केलं वेलनेस कॅटेगरी. सो आय वॉज व्हेरी हॅपी. Okay. सो सगळ्यात जास्त फेमस आणि माझी सगळ्यात आवडती कॅटेगरी फिमेल मधली वेलनेस कॅटेगरी. Oh. सो वेलनेस कॅटेगरीमध्ये मस्क्युलरिटी लागते, पण तुमचे वेल डिफाईन्ड लेग्स लागतात. Okay. सो लाईक तुमचे ग्लूट्स चांगले पाहिजेत, लेग्स चांगले Yeah. पाहिजेत आणि प्रपोर्शनल पाहिजे. खूप मस्क्युलरिटीची गरज नसते, 6 पॅक्स ॲप्सची गरज नसते. ठीक आहे. यू शुड लुक की अरे हा इट इज लाईक गॉडेस लुक. म्हणजे एकदम तो फिमेल एकदम डिफाईन, म्हणजे एकदम वेगळीच We can't describe. एक्झॅक्टली. Uh-huh. आणि ती जेव्हा तू इंटरनॅशनल ऍथलीट बघतोस ना, खूप सुंदर दिसतात त्या. म्हणजे सुंदरता इज लाईक दॅट फॉर मी. या. तर आई झाल्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे वाटतात. तर आई झाल्यावर फिटनेस जर्नी मध्ये काय बदल झाला का? फिटनेस जर्नीमध्ये ऍक्च्युली जास्त इम्प्रुव्हमेंट झाली. अच्छा, इम्प्रुव्हमेंट आणखी? कारण की एक तर ते ट्रान्सफॉर्मेशन पिरियड होतं माझं. ठीक आहे. आणि त्यानंतर मग आय स्टार्टेड बॉडी बिल्डिंग ॲज आय सेड. आणि मग त्या टायमाला एक प्रॉपर चॅनल होती की लाईक वर्कआउट आहे, न्यूट्रिशन गोष्टी आहेत, ह्या सगळ्या. So मी आणखी माझा align झाले? आणखी जास्त अलाईन झाल्या. आणि त्याच्याबरोबरच हँडल करणं वगैरे ह्या गोष्टी तर चालूच चालतातच. होत्या. ओके. हा, मदरहुड आणि बॉडी बिल्डिंग मॅनेज करताना कधी असं अवघड वाटतं का? म्हणजे नाही वाटलं ऍक्च्युली. थोडस एक घाई गडबड म्हणा किंवा हा. काय म्हणा होतं, पण ऑनेस्टली आता बाय गॉड ग्रेस ती माझी क्वालिटी आहे की प्रत्येकाला व्यवस्थित हँडल करणं. एव्हरी वुमन हॅव दॅट क्वालिटी आय थिंक. हँडलिंग इज चांगलं आहे माझं, की बाबा पर्सनल टाइम, मुलांचा टाइम, प्रोफेशनल टाइम, हे सगळं. आणि त्याच्यामध्ये पण मला माझ्या आईने खूप हेल्प केली. क्रेझी. सो फॅमिलीचं त्याच्यामध्ये पण आहे रोल. येस. सो आणि ऍज यू मेन्शन यू हॅव बीन अ कोच टू. राईट. तर तुम्ही आता ह्या एवढ्या मोठ्या, वी आर गाईज बाय द वे, वी आर ॲट BQ फिटनेस भावदान. याचा पॉडकास्ट मी लवकरच अपलोड करेल, ज्यांच्या ओनर सोबत मी केलाय. सो या BQ फिटनेस एवढ्या मोठ्या मॅनेजमेंट 31,000 स्क्वेअर फीट आणि दिस मच बिगर, आय वुड से लाईक दिस इज क्वाईट अ बिग. Yes. फॉर अ फर्स्ट टाइम पुण्यामध्ये एवढे मोठी जिम उघडणं वगैरे, एवढा सेटअप रेडी करणं, त्याचा तुम्ही ॲज अ मॅनेजर म्हणून आहेत, क्लब मॅनेजर. right. सो हाऊ डिड यू व्हॉट आर द थिंग्स व्हॉट आर द हॅबिट्स डिड यू इनकल्केट की ह्या गोष्टी मला इम्प्रूव्ह करायच्या आहेत? कारण सी वाय एम आस्किंग, बघ लॉट ऑफ पीपल, लॉट ऑफ कोचेस स्ट्रगल करतात, अरे यार काही ग्रोथ नाहीये. अँड ऑनेस्टली दिस इज नॉट अ फ्लेक्स, बट दे आर स्टील ऑन द टू व्हीलर. Exactly. टू व्हीलर ॲज इन की ते इन टर्म्स ऑफ नॉट फायनान्शियली होती, बट ते मेंटॅलिटी पण तशीच आहे. आय हॅव सीन मेनी. सो व्हॉट यू चेंज इन यू? आय सेड लाईक बॉडी बिल्डिंग मध्ये फेम तर आलं मला. सो आय गेट बेसिकली यू गेट अ रिकग्नायझेशन. ठीक आहे की तू ॲथलीट्स आहे किंवा तू काय करते, पण त्याच्या बरोबर मग आपलं पोट पाणी कसं चालवायचं हे पण इम्पॉर्टंट आहे. सो डेफिनेटली कोचिंग हेल्प्स. ठीक आहे. आणि नुसतं बॉडी बिल्डिंग करून कोचिंग करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. यू नीड टू अपग्रेड युअर सेल्फ विथ द नॉलेज. Keep reading. ठीक आहे. की रीड करा, तुम्ही काय चाललंय ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, मेडिकल कंडिशन्स माहिती असलं पाहिजे. सो दॅट्स वाय युअर सर्टिफिकेशन मॅटर्स. इन माय केस असंच झालं की बाबा मी अपग्रेड स्वतःला करत आले जे जे काही चाललंय, आणि दॅट इज द पार्ट ऑफ लाईफ. ठीक आहे. आणि आय वॉज वर्किंग विथ द अनदर जिम.
ठीक आहे. तिथे आय वॉज अ मॅनेजर. ठीक आहे. ऍक्च्युली मी जिम ओपन केलं होतं आणि मग नंतर ते नाही चाललं, मग बऱ्याच गोष्टी झाल्या, मग आम्हाला ते बंद अच्छा, यू वर ओनर? येस. सो सगळ्या गोष्टी आपलं लॉकडाऊन वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अफेक्ट झाल्या. Oh, त्यामुळे man. मला जॉब पाहिजेच होता आणि लकीली आय गॉट टू नो की बाबा मी जिथे राहते पिंपळे सुधागर मध्ये तिथे जिम ओपन होतीये. सो समहाऊ वन ऑफ माय कलीग हु वॉज टेकिंग केअर ऑफ दॅट ब्रांच, Gym branch. तर मग त्याच्यामध्ये मी मॅनेजर म्हणून झाले आणि तिथे पण मला चांगली लोक मिळाली झालं आणि मग तिथे पण कोचिंग माझं चालूच होतं. मग तिकडनं मी स्विच केलं, पण जेव्हा मी बी क्यूबला आले सो अप्रोच फ्रॉम प्रवीण सर आणि संजय सर वॉज व्हेरी डिफरंट, कारण की इव्हन ते पण असेच माणूस होते की बाबा याच्यामध्ये रिलाय करू शकतो. You know what? I am surprised. Honestly, because I am watching you. म्हणजे I have been seeing you from the last gym. But honestly tell you, असं like ना, because I know these guys since the childhood. Right. म्हणजे मला कनेक्शनच कसं काय हे झालं असं I didn't आपण click. म्हणतो ना की एकतर माझा टाइम असा होता की मला माझं एक ॲबिलिटी प्रूव्ह करायची होती, कारण की पास्ट फ्यू एक्सपिरियन्स माझे असे होते. एक लेटेस्ट एक्सपिरियन्स असा होता की समवन सेड इट की यू आर नॉट परफेक्ट फॉर दिस रोल, अँड ते मी इगोवरती घेतलं होतं. ठीक आहे की लाईक नाही, हे तू दुसरं काहीतरी बोलला असतंस तर मी मान्य केलं असतं, बट इफ आय एम नॉट कॅपेबल फॉर दिस रोल तर मग मी इथे काही काम करण्यात काही अर्थ नाहीये. सो ते मला जास्त हिट झालं आणि माझा जो स्वभाव आहे ना तो भांडखोर. ठीक आहे. म्हणून विचारलं होतं दिल्ली में कोणाला. सो मग पण मी त्याच्यामध्ये ना लाईक लाईफ आपल्याला ज्या प्रकारे एक आणते ना, तो असं हणत मारत वगैरे सगळ्या गोष्टी. लुक गाईज, भांडखोर सगळेच असतात, पण you have to know that your personality, Exactly. where to and how to. I think everyone. आणि जिथे तुझी व्हॅल्यूच नाहीये तर तिथे तू Yeah, yeah. स्वतःला प्रूव्ह करण्यात For sure, अर्थच for नाहीये. sure, for So sure. मग ते देवानी म्हणतो ना आपण, मी शंभूची खूप भक्ती. Yeah, I saw you on हा. profile, तर मग महाकाल. मी म्हटलं की बाबा असं काही असेल तर मग बघू, आता मला काहीतरी करायचंय. आणि अननोईंगली आय गॉट अ कॉल समवन. तर तो जो मुलगा आहे, तो जो आहे रोहित म्हणून, ठीक आहे. सो त्यांनी माझं काम बघितलं होतं पास्ट मध्ये. सो त्यांनी रिकमेंड केलं होतं की सर तुम्हाला जशी व्यक्ती पाहिजे ना तिला मी ओळखतो, Okay. तर तुम्ही बोला. आणि पास्ट 10 इयर्स पर्यंत आम्ही कधीही फोनवरती बोललो नाहीये, बट सम हाऊ ही गॉट माय नंबर आणि मग कॉल आला. मग त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे. ऑनेस्टली मी सांगते, म्हणजे इव्हन प्रवीण सरांना पण हे माहितीये की जेव्हा मला फर्स्ट कॉल आला त्यांनी सांगितलं की इकडचे जे लोकल आहेत ते ओपन करणार आहे, आय वॉज लाईक गावातले लोक असतील ना मला खरंच इन्व्हॉल्व्ह नको करू, कारण की आय हॅड अ व्हेरी बॅड एक्सपिरियन्स. ठीक आहे. आणि आय वॉज लाईक की काही होऊ देत, पण मी जे लोकल आहेत ना, म्हणजे जे गावातले लोक आहेत ना, त्यांच्याबरोबर मी काम नाही करणार. बट सम हाऊ देवाला असंच होतं की नाही, तो इथेच काम करायचंय. सो मी जेव्हा प्रवीण सरांना पण भेटले, प्रवीण सर इट्स सो जेंटलमॅन, माहितीये का, म्हणजे लाईक जेव्हा Now, ते भेटले ना. I'll tell you, because I am a Gawala too, and many people are Gawala, पण back in days ना, what are the things used to happen ना, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी, त्यांची इमेज वगैरे. पण तुम्ही आता बघा, मॅन, गुची ते प्राडा, इट इज नॉट, लेट्स नॉट टॉक अबाउट द फायनान्शियल, बट इवन इफ दे आर नॉट एज्युकेटेड दॅट इनफ ना, Right, त्यांच्यात right. ती जेंटलमॅन क्वालिटी त्यांनी जी डेव्हलप केली आहे. बिकॉज आय टेल यू, काय माहितीये का की ते शिकणं म्हणतात ना, शिकणं किती गरजेचं आहे. व्हॉट आय सी इज, मी एवढ्या 5 वर्षांमधून लॉकडाऊनच्या नंतर, अगर थोडं लॉकडाऊनच्या अगोदरपासून मी यांच्यात वावरलेलो, मला माहिती यांनी काय गोष्टी अप्लाय केल्यात. Right. सी आय टेल यू, असे गाववाले नसून पण काही एज्युकेटेड लोक पण असे आहेत ना की त्यांची म्हणजे कम्प्लिटली अग्री. पण मग आणि ते झालं तर मग जेव्हा प्रवीण सरांनी भेटले ना, तेव्हा प्रवीण सरांना मी सरळ म्हटलं, सर माझं फक्त एकच आहे, माझा हा एक्सपिरियन्स मला झालाय. ठीक आहे. त्याच्यामुळे म्हटलं मी फायनान्शियली खूप वाईट सिच्युएशनला गेले होते, मग तिकडनं मी 0 पासून स्टार्ट केलं. सो आता परत मला अशी सिच्युएशन नाही आणायची की मी परत खाली जाऊन परत 0 पासून स्टार्ट. सो ह्या गोष्टी. पण प्रवीण सरांचं बरोबर जेव्हा मी बोलले तेव्हा आय टेल यू अविनाश, त्यांचं विजन जे आहे ना, म्हणजे नो मॅटर व्हॉट, की किती माणूस फिटनेस इंडस्ट्री मधला आहे, त्याचं किती सर्टिफिकेशन झालंय किंवा काय झालंय, बट त्यांच्या बोलण्यानंतर त्यांचं जे विजन आहे, बाबा मला जिम अशी करायची, ठीक आहे, मला ह्या गोष्टी ऍड करायची. इव्हन आमच्या बी क्यूब मध्ये पण त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली आहे, माहितीये. Yeah, म्हणजे detailing. ऑल डिटेल्स एक्झॉस्ट
माहितीये म्हणजे एवढा भारी जिम तुम्ही चालवता काही काही जण, तुमच्या काही काही गोष्टींमध्ये एक्झॉस्टच्या गोष्टी तुम्ही केल्या नाहीये, पण इथे ह्या सगळ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, सर्व्हिस बद्दल आहे, छोट्या लाईट्स लावण्यापासूनच्या गोष्टी, एव्हरीथिंग. नाही, प्रवीण सर डिड ऑन अ ग्राउंड लेवल. आय हॅव सीन हिम आणि मल्टिपल टाइम्स मी मेन्शन केलं मागच्या पॉडकास्ट मध्ये की ते स्प्रे करत होते. मोस्ट डाऊन टू अर्थ पर्सन. Yeah, yeah, yeah. सी आय टेल यू की एक तर विजय असवानी सर आहेत, ठीक आहे, हिज लाईक आमचं बॉन्डिंग खूप चांगलं झालं थ्रू द वन जिम. आणि त्यानंतर जेव्हा मी प्रवीण सरांना भेटले, सर ते पण असेच आहेत, व्हेरी डाऊन टू अर्थ, ठीक आहे, बोलायला म्हणजे त्यांना असं कधी वाटणार नाही. म्हणजे मी माझी इमेज समज, जेव्हा मला आता मी आता क्लब मॅनेजर आहे, सो मला कधीच वाटत नाही कुठली गोष्ट उचलायची, चल कचरा पडलाय उचला, ठीक आहे, असं कधीच नाही. सेम तसंच आहे, असं नाहीये त्यांची अरे मी ओनर आहे मी असं का करणार आहे, कधीच नाही. सो हे माझं आहे, मी पण असंच म्हणते की हे माझं आहे, आणि आपण जसं घर सांभाळतो ना तसं आपण सांभाळतो. आणि मला वाटतं इंडस्ट्रीमध्ये जर ग्रो करायचं असेल, नॉट अबाउट ओनली ओनर, नॉट अबाउट ओनली ॲथलेट, कोचेस काही असेल तर, म्हणजे मी काही तर ज्ञान द्यायला नाही बसलो की मी बऱ्याच गोष्टी हे केल्यात, पण मला ह्या ज्या गोष्टी मी ऑब्झर्व केल्यात. सी कसं असतं माहितीये का की एखाद्या व्यक्तीबद्दल लोकांना बरेच नॅरेटिव्ह असतात की अरे तू काय हे केलंय का, बरोबर. पण मला काय वाटतं की छोटा ना मोठा सगळ्यांकडून काही ना काही शिकायची ते असू शकते, म्हणजे त्यांच्याकडे ते पोटेन्शियल असू शकतं. तर मी आता 10-15 वर्षापासून जिम मध्ये मी पण खूप असं आय स्टार्टेड विथ आय वॉज अ अँग्री यंग मॅन. मेनी थिंग्स हॅपन्ड विथ मी बिकॉज ऑफ माय अँगर, बट यु नो व्हॉट, आय डिडंट कंट्रोल द अँगल. म्हणजे पण मी त्याला कसं गोष्टीमध्ये अगर कसं युटिलाइज करू शकतो ना, त्या गोष्टीमध्ये मी आय वर्कड ऑन माय सेल्फ, अँड इन दॅट प्रोसेस व्हॉट आय लर्न अबाउट इट, आय ऍक्च्युअली स्टडी अबाउट सायकोलॉजी टू. मी बसल्या बसल्या माणूस कसा आहे ते सांगू शकतो. आय एम टेलिंग यू. म्हणजे आपल्याला ते कळतं की आपण याला ओळखू शकतो. So it is like that, and I think you know what, the best quality a good coach should have a learn about it's maybe I don't know, in a outer world it's not good quality to read people, but it is the best quality for a coach. का माहितीये का की you will actually understand, you will be just in their shoes की what are these guys are going through. So I would say that is तर म्हणजे ते इम्पॉर्टंटच आहे रे. सर बिंग कोच यू हॅव टू बी व्हेरी शार्प माइंडेड. प्रत्येकाचं वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात आणि त्या तुम्हाला हँडल करणं इज इक्वली इम्पॉर्टंट. पण मग तुम्ही ह्याला असं चाललंय म्हणून ह्याला पण असं चालणार आहे अशा गोष्टी नसतात. आणि स्वभाव पण मॅटर करतो, खूप मॅटर करतो. यस ऑब्विसली लोक एक दुसऱ्याचा पॅक बनवतात, आम्ही एक दुसऱ्याचा प्री वर्कआउट बनवतात. चीयर्स. We'll have pre-workout. अरे हा ज्यूस झालाय, बाद झाला. Legs and shoulders. Crazy. हे देन आय टेल यू अजून ते कोणतं सगळ्यात जास्त Psychotic. फर्स्ट एक्सपिरियन्स सायकोटेक. पण मग नंतर ते युज टू होऊन म्हणजे लाईक Caffeine is like that. आणि आहे मी कॅफिन म्हणजे Tolerance असं आहे? खूप जास्त Crazy man. मी ब्लॅक कॉफी पिऊन पण प्री वर्कआउट पिणं आपणच करू शकतो. Not recommended, but लाईक जस्ट बिकॉज. आणि ते कॉम्पिटिशन झाल्यानंतरच बॉस क्लासिकचं एक कॉम्पिटिशन होणार होतं, ठीक आहे. सो आय वॉज प्रिपेरिंग दॅट ऑल्सो. सो मला हे नव्हतं माहिती की बाबा तुम्ही असोसिएशन मध्ये केलं की मग नाही करू शकत. That is a rule. चल ठीक आहे, मान्य केला. पण आता मी जेव्हा गेलीये, ठीक आहे, फर्स्ट काय होतं आपलं ट्रायल जे असतं ते, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तू असं पण करणार आहे, तू ते पण करते वगैरे. म्हटलं ठीक आहे, मी लिहून देते की मी असोसिएशन मध्येच खेळेल, मी कुठलंच कॉम्पिटिशन करणार. आय वॉज दॅट रेडी, ठीक आहे. इव्हन मी सांगितलं पण सरांना की सर मी नाही करणार. सर म्हणले ठीक आहे, इट्स युअर चॉईस, काहीच प्रॉब्लेम नाही. लिहून घेतलं माझ्याकडनं, साईन घेतली माझ्याकडनं. आणि जेव्हा मेन स्टेज आहे, आय वॉज रेडी आणि जस्ट मी स्टेजवर जायला तयार आहे, तर मला म्हटलं तो नाही खेळायचं. माझं तिथे यु नो वॉट, मला असं वाटतं ना की याचं असोसिएशन म्हणजे आम्ही काय मोठी लोक नाही, अगर मी तरी स्पेसिफिक की ऐकायला पाहिजे, पण ऍज अ व्ह्युअर, ऍज अ एक इंडिव्हिज्युअल माझी जी थिंकिंग आहे ना, सगळ्या असोसिएशननी काहीतरी एकत्र केलं, अगर एक दुसऱ्याचा पाय न ओढण्यापेक्षा एका दुसऱ्याला सपोर्ट केलं तर बॉडी बिल्डिंग इंडस्ट्री बूम करेल. आणि ते बॉडी बिल्डर्सला पण त्याचा काहीतरी फायदा होईल. ऑब्विसली ते बाहेरचे बोलतात ना की $2,000-2,500 एक्झॅक्टली चेक देतात, तर तसं काहीतरी होईल आपल्या ह्याच्यामध्ये. सो आय थिंक सो मग तेव्हापासून ठीक आहे म्हटलं. सो दॅट वॉज अनदर एव्हरीथिंग हॅपन फॉर अ गुड. एक्झॅक्टली.
मग त्यानंतर आय शिफ्ट टू द IFBB प्रो शोज वगैरे हे जे Oh. होते ना, ऑलिम्पिया वगैरे. Crazy. मग ते पण मग जसं इंटरनॅशनल लेवलला तर मग ते ऑलिम्पिया वगैरे जे आहे ते कॉम्पिटिशन. आणि ते सगळ्या गोष्टी इन्हान्स म्हणजे काय वाटतं वाढतात ना. जर आता तुम्ही ठीक आहे यू आर तर तुम्ही म्हणजे वा खिलाडी. व्हॉट अबाउट बिगिनर्स? बिगिनर्सला तर म्हणजे बिगिनर्सला जाण्याकरताच त्यांनी ते प्रेप तेवढंच चालू केलं पाहिजे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे टेल यू की लोकांना ऍथलीटला असं वाटतं नवीन जे येतात 6 महिन्यात प्रेप होतं म्हणजे हा. 6 महिने 4 हो. महिने मी करणार कॉम्पिटिशन. आजकाल तर मी 1.5 वर्ष प्रेप केलं त्यानंतर कॉम्पिटिशन केलं. बरं एक अजून एक विचारायचंय मला कविता मॅम तुम्हाला की सडनली एव्हरीवन इज हॉपिंग ऑन द anabolics and PED ओके. काइंड ऑफ दॅट. सर कोणालाही रेकमेंड कराल का म्हणजे की अरे म्हणजे व्हॉट अबाउट युअर थॉट्स जे लोक असेच घेतात ते? तो ना ऍक्च्युली मूर्खपणा आहे. म्हणजे जेव्हा सी बॉडी बिल्डिंग करताय तेव्हा ह्या गोष्टी येतातच, हे जग जाहीर आहे, ठीक आहे. पण त्याच्या प्रत्येकाच्या स्टेप्स असतात. यू नीड टू अंडरस्टँड युअर नॅचरल ॲबिलिटी, ठीक आहे. आणि तुमचा गोल एक्झॅक्टली. आणि तुम्ही किती लॉंग टर्म पर्यंत हा गेम करणार आहात. म्हणजे आय टेल यू की काही ठिकाणी तर कॉम्पिटिशन तर लांबचीच गोष्ट आहे. जस्ट बिकॉज बाबा सोशल मीडियावरती काहीतरी करायचंय Exactly, आणि this करायचंय is the म्हणून thing. या गोष्टी करतात. सो दिस इज लाईक स्वतःच्या बॉडी सोबत खेळणं हा जो प्रकार आहे. आणि मग आपण ऐकतो ना की कोणाला असा प्रॉब्लेम झाला, कोणी गेला, कोणाचं त्याच्यामुळे काही बदनाम हाल होते. झालं आणि मग त्याच्यामुळे स्पोर्ट्स बदनाम होतो, त्याच्यामुळे फिटनेस इंडस्ट्री सी बदनाम वी आर होते. नॉट टॉकिंग अबाउट हिअर की घेऊ नका घ्या वगैरे काय. जस्ट फिक्स युअर गोल. एक्झॅक्टली. फक्त फ्लॉन्ट करायचंय सोशल मीडियावर रील बनवायच्यात म्हणून. आता बरेच लोक मला क्रिटिसाइज करतात. इट्स बीन नाव 15 years, more than 15 years I'm working out. Many people who are working out त्यांनी आहे ना त्यांचा आत्मा होतलाय नॅचरली करतात ते आणि त्यांचं पोटेन्शियल बघ. आय वुड टेक अ नेम दॅट अ गाय डिओन इफ यू नो दॅट गाय इज जेन्युइन बट त्याला पण क्रिटिसाइज करतात लोक. पण आय एम टेलिंग यू पण तुम्ही हे फक्त की सोशल मीडियावर दाखवायचंय अगर गलत इन्फ्लुएन्स करू नका. बरोबर. एक्झॅक्टली. आणि कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करायची गोष्टच ती आहे माझी की अशी मिसगाईड करू नका. हा मिसगाईड करतात आणि भाव खाऊन जातात. बरोबर. आणि ऍक्च्युली आपल्या इंडियामध्ये एक गोष्ट आहे दिसतं तेच विकतं. पण हे सगळीकडेच आहे. बट मला असं वाटतं की आता एवढं सगळ्या गोष्टी होत आहेत तर नवीन जनरेशनची येतीये तर त्यांना पण गोष्टी कळल्या पाहिजेत की बाबा काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. आणि आहे तेवढी मॅच्युरिटी आहे. आणि ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी हु आर ऍक्च्युली आता यू आर द डिस्प्ले आय एम द डिस्प्ले यांची आपली रिस्पॉन्सिबिलिटी की ह्या लोकांना गाईड करावं. Right, नाही तर ही right. अशीच पसरणार आहे इंडस्ट्री. मी म्हणजे मला पण जेव्हा आता फिमेल्स बेसिकली आता मी तुला सांगते की बॉडी बिल्डिंग मध्ये जेव्हा फिमेल्स येतात तेव्हा तू कधी बॅक स्टेजला गेलायस का? नाही. हा. तर जेव्हा बॅक स्टेजला आम्ही असतो ना तेव्हा फिमेल ऍथलीट जे असतात ना तर त्यांचे तू आवाज ऐक. हो येस. हॉरेबल आवाज. तुला माहितीये मी जेव्हा कॅन वी टॉक अबाउट नो? हा. कारण की बेसिकली जी रिक्वायरमेंट नाहीये ते सबस्टन्स तुम्ही घेतले जातात बॉडीमध्ये, ठीक आहे. तुमचे कोच तुम्हाला सांगतात ते फक्त लक्ष देतात की तुमची बॉडी अशी दिसली पाहिजे. पण त्यानंतर जे होणारे हॉर्मोनल चेंजेस आहेत फिमेल बॉडीमध्ये ते खूप मॅटर करतात. म्हणजे जेव्हा आता मी जी कॅटेगरी केली मी वेलनेस कॅटेगरी केली, येस त्याची पण रिक्वायरमेंट आहे. मी असं म्हणतच नाही की मी नॅचरल आहे किंवा काय आहे अशा गोष्टी. पण माझ्या कोचला माहिती होतं की मला कुठल्या गोष्टी कुठपर्यंत करायच्या आहेत आणि त्यांनी काय इफेक्ट होणार आहे. कट टू गाईज वी आर नॉट प्रमोटिंग की असं करा तसं करा. Exactly. वी आर टॉकिंग अबाउट द गुड मेंटॅलिटी गुड कोच नॉट प्रमोटिंग एनीवन. आणि दुसरी गोष्ट आहे की ह्या गोष्टी करूनही इन अ बेटर वे यू हॅव टू गेट इन अ गायडन्स आणि डू इट इन अ प्रॉपर वे. व्हॉट शी मीन सी जनरली मी ह्या गोष्टी चालू केल्या बिकॉज माझा गोल वेगळा होता. obviously. पण त्याच्यासाठी 4 ते 5 वर्ष मी माझी नॅचरल एबिलिटी जी आहे आपण एक काय म्हणतो मसल मॅच्युरिटी जी म्हणतो डेन्सिटी हा तर ती केल्यानंतर आणि त्या गोष्टी म्हणजे आता जर तुम्ही माझी फिजिक बघितली तरी पण म्हणजे जस्ट गुड वर्कआउट गुड डाएट ह्यानी ही मेंटेन आहे. सो दॅट इज द रिझन की तुम्ही नॅचरली तुमची कॅपॅसिटी कितपत आहे ही आधी ओळखा
आणि त्यानंतर गोष्टी प्लॅन करा आणि डोंट खरंच- अब्यूज बेसिकली एक्झॅक्टली म्हणजे स्टार्टिंग केलंय आणि लगेच मला असं करायचं आणि लगेच मला असं पाहिजे. सो पटकन असं काही नसतं. एनिवेज गाईज वी विल नॉट गेट इन टू इट डॉट. पण आपल्याला इंडिव्हिज्युअली जे थॉट्स वाटतात ते आम्ही शेअर करायचा प्रयत्न करतोय. हे काय आम्हाला फेम साठी नाहीये, हे ह्यांच्या जर्नीचा पार्ट आहे म्हणून आपण बोलतोय. आणि ह्याच्यामुळे तुम्हाला भरपूर हेल्प होईल जे लोक भरकटतात. एक्झॅक्टली लेट्स गो. ऑलराइट, सो चलो. फर्स्ट सेट विल बी डन विथ द वॉर्म अप. ओके सो वी आर Squats. स्टार्टिंग विथ येस फ्री स्कॉट्स. Free जस्ट squats. वॉर्म अप. One thing for sure, guys, I just got to know she comes from the ear gym, एअर जिम. one of the I would say biggest येस. back in days. आणि मला असं मेन्शन करायचंय की तुम्ही लोक ओजी, वेदर इट इज आनंद पांड्या, दीपक आवटे, वर्षा केळकर, शी इज द वन आय एम गेटिंग टू नो. याच्या अगोदर कधी इंटरॅक्शन नाही झालं म्हणून मध्ये सॉरी अबाउट दॅट. पण ही दीज आर द गाईज हु आर रिस्पॉन्सिबल. मी का एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकतो, जे लोकांनी पण यांच्या अंडर ट्रेन झालेत ना, त्यांना ना प्रोफेशनलिझम काय असतं ना ऍज अ कोच, ऍज अ Right, ट्रेनर. right, right. आणि तुम्ही ऑरा बघा, मी एवढे जेवढे नाव घेतलेत ना, हे तर खूपच कमी नाव घेतलेत मी. निलेश बोंबले इज देअर. तुम्ही या लोकांना जाऊन बघा, द वे दे कॅरी देम सेल्फ, जे कॉन्फिडन्स कॅरी करतात. आणि एक बघल्यावर असं वाटतं ना, इव्हन तुम्ही ज्यावेळेस वॉक करता ना, असं वाटतं की यार शी इज अ कोच, शी बिलॉंग फ्रॉम द फिटनेस इंडस्ट्री. तर एक असायला पाहिजे. हो ऍक्च्युली. आणि आता मी असं बघतो, आय हॅव सीन, हे पूर्ण घेरे जरा, आय हॅव सीन द ट्रेनर वॉकिंग लाईक दिस, वन ऑफ नोन जिम. याच्या अगोदर मी जिथे मेंबरशिप मध्ये घेतली होती ना, तर असा वॉक करतोय. आणि शी वॉज लाईक गर्ल वॉज वॉकिंग. अरे मी म्हटलं ठीक आहे, इट्स ओके, एव्हरीवन डू दॅट. पण वेन यू अ कोच, एक्झॅक्टली खोटं नाही सांगत. प्रोफेशनल. वेन आय वॉज अंडर दीपक आवटे, थांबला नाही पाहिजे तू, मोबाईल बाहेर. इट वॉज लाईक दॅट मॅन, ऍड्रिनल लेवल आमचा आहे असायचा त्यावेळेस. इट वॉज क्रेझी. पण तेच आम्ही त्याच बॅकग्राऊंड मधून आलोय. म्हणजे जेव्हा मी एअर मध्ये जॉब केला, जेव्हा मी होते फ्लोरती, सो सेम तसंच होतं. म्हणजे सकाळी 6 वाजताची एनर्जी होती ना, तीच 10 वाजता पण असायची. Exactly. असं नाही की नंतर मरगळलोय आणि काय केलं नाही. मी आता मेंबर बघतोय. आहे समोर. मला तर एक आहे. एक्झाम्पल द्यायचं. आताच्या मी कोणाला ट्रेनरच्या कम्युनिटी नाही बद्दल बोलत आहे, पण जे लोक आहेत, जे काही लोक सारस बागेत गेलेत का? नाही, कात्रज बागेत. कात्रजबाग सारसबाग माहितीये नाही मला. नाही, कात्रज बागेत आहे ना, ते प्राणी संग्रहालय. अच्छा ओके ओके. तिथे साप असतात. हा. जनरली तुम्ही साप बघा कसा पळतो, हा. तिकडचे साप असे ते सुस्तावले समथिंग लाईक वी आर नॉट मेकिंग फन. आय थिंक हे पार्ट, जर तुम्हाला करिअर बनवायचं असेल फिटनेस इंडस्ट्री म्हणजे ॲज अ कोच, Right, ह्या right. गोष्टी अप्लाय करायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे इफ यू आर चुझिंग फिटनेस इंडस्ट्री, तर प्रत्येक ह्याचं फॅकल्टीचा एक काही काही गोष्टी असतात. तर डॉक्टर आहे, डॉक्टरनी कुठे प्लस पॉईंट असला पाहिजे, तो प्लस असला पाहिजे. तुम्ही कोच आहात, तुम्ही ट्रेनर आहात, तर तुम्ही फ्लोअरवरती असणार जिथे सगळेजण लोक तुम्हाला Energy दिसायला बघणार पाहिजे. You are आहेत. the तर तुम्हाला बघून लोकांना एनर्जी आली पाहिजे. दॅट इज द मेन थिंग. आणि Crazy, तुम्हाला बघून crazy. असं वाटलं पाहिजे की अरे हा, आज याच्याबरोबर वर्कआउट करूयात. Crazy. सो हे Let's go. असलं पाहिजे. First set. Cut. Let's go up. 6. Lovely. 7. Very good. Go more up. 8. Easy. Come on up. Come on. मध्ये लोअर बॉडीच्या मशीन चांगल्या आहेत असं शोधणं. नाहीये बापरे. पण मग म्हणजे इथे जेव्हा मला दाखवलं त्यांनी की ह्या मशीन्स घेतल्या, आय वॉज वेटिंग म्हणजे ह्या कधी machine करणार. पहिल्यांदा पुण्यामध्ये पहिल्यांदा एक्झॅक्टली. Crazy, सिरीज crazy. पण इकडे नवीन आहे आणि ह्याचं बायोमेकॅनिझम पण एवढं परफेक्ट आहे. आणि याच्यामध्ये व्हेरिएशन्स पण तू एवढे करू शकतोस ना. Exactly. म्हणजे एकदा ते मशीन वरती आलं की हे करायचं, ते करायचं, असं करायचं, असं ते- मसल विल आस्क मर्सी. भाऊ सोड मला. एक्झॅक्टली. इझी. येस. चल. 3 नाईस. 4 5 1 more up lock. इज इट? Perfect. Nice. ना कैच कैंडिडेट्स. अच्छा ठीक है, फोकस बडी. इजी. लेट्स गो. Crazy. 1. Perfect. Get going. 2. Amazing. Come on. Push. 5. Easy. Come on up. 6. Amazing. Get going up. 7. Easy. Give me more. 8. Lovely. 9. Get going up. 10. 2 more. Come on. Give me 1. Come on. And that's it. Relax. Crazy. 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 1 easy. Good. 2 2. 3 4 5 6 nice. 7 8 9 That's it. चल दोन दे. चल good. One more. That's it. Lock. People will laugh at me. Keep going. Easy.
Keep pushing through. Go. Perfect. Let's go. All right. नहीं बोला तो था वर्कआउट का भी है. नहीं रुको. हाँ बोल दो उनको 3 बजे बोलो. हाँ, ठीक है आ रहा. Yes. 3, 4. Good. 5, 6. Go down. 1, 2, 3 more. Tell. 1, 2, and 3. Lock. I prefer Lock RDLs. करायची घाई आहे याला. Easy guy. Come on. 1, 2, 3, 4, 5, 6. Good. 7. Easy. Go. 8, 9, 10. Come on up. 1 easy. 2 go. Oh, that's 2, 3. Good. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 5 more. Go. 5. Squeeze up. 4. Slow down. Don't quick. 3. Good. 2, 1. Slow down. Good. 3, 4, 5. Come on up. Easy. 6. Good. 7, 8. 1 easy. 2 go. 3, 4, 5. Crazy. Okay guys, आता मेन सेगमेंट रॅपिड फायर हे खूप इम्पॉर्टंट आहे. Okay. तर रॅपिड फायर यू अंडरस्टँड रॅपिड फायर हा. विदाउट एनी थिंकिंग विदाउट एनी थॉट लगेच बोलायचं. बरं. इट्स ओके इफ यू आर I'll try. रॉंग. ओके फर्स्ट इज टी की कॉफी, Coffee. कार्डियो वेट्स, Weights. बल्क की कट, Cut. क्रेजी, अर्ली मॉर्निंग नाइट वर्कआउट. Early morning, night workout, both. No, okay. Afternoon. Okay, it's about the bodybuilders. अर्नॉल्ड की शिवम. See you. Okay, crazy. Posing की ट्रेनिंग. Both. Both, it cannot be both. Oh, posing पण important आहे, नाही, training पण एक. important आहे. Training. Training, okay. Motivation or discipline? Discipline. Crazy. हाँ, stage middle की client transformation. Client transformation. This was the segment, guys. Okay. 5, 6, 7, 8, 9, 10, 1. Easy guy, come on. Slow and control. Get going, come on up. Easy. Keep pushing through. Let's go one more. That's it. All right. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Go 5, 4, 3, 2, 1. Here is the funny and very important thing. बरं. शपथविधी माझा असा एक सेगमेंट आज मी चालू केलाय बरं. and people are liking it. ओके. तर माझ्या नंतर रिपीट करायचं आणि यू रिपीट थ्रू फॉर ऑडियन्स. अच्छा. माझ्या नंतर रिपीट करून ऑडियन्स साठी तुम्ही बोला, ठीक आहे? ओके. सो शपथविधी गाईज, मी अशी शपथ घेते की मी अशी शपथ घेते की तुम्ही पण घ्या. तुम्ही पण घ्या. ओके, मी आज खरे बोलणार, जो पण बोलणार. मी आज खरे बोलणार, जे पण बोलणार. मी ना मारवाडी सारखं साऊंड करतोय का? बरोबर आहे. ओके. चल. चीट मीलला मेटाबॉलिझम बूस्ट जस्टिफाय करणार नाही. परत ओके. चीट मिलला मिलला मेटाबॉलिझम मेटाबॉलिझम बूस्ट म्हणून जस्टिफाय नाही करणार. बूस्ट म्हणून जस्टिफाय करणार नाही. इझी. ओके. प्रोटीन शेक घेऊन पण वडापाव खाल्ला असं कबूल करेन. मी नाही खात वडापाव, हे मी नाही खेळणार. दिस इज फॉर ऑडियन्स.
प्रोटीन शेक पिऊन पण वडापाव खाल्ला तर? तर कबूल करेल. कबूल करेल. ओके. किती जण करणार आहे? ओके. जिम मध्ये 5 मिनिटं कार्डिओ करून फिटनेस इन्फ्लुएन्सर बनणार नाही, हे इम्पॉर्टंट आहे. लवकर. ओके. जिम मध्ये 5 मिनिटं कार्डिओ करून फिटनेस इन्फ्लुएन्सर बनणार नाही. आणि एक मिनिट मलाच होते. आणि सर्वात महत्वाचे, उद्यापासून पक्का हा डायलॉग रिटायरमेंटला टाकून देईल. ओके. आणि सर्वात महत्वाचा, उद्यापासून काय? उद्यापासून पक्का उद्यापासून पक्का हा हा dialogue डायलॉग रिटायरमेंट नंतर रिटायरमेंट टाकून दे. परत एकदा. ओके. रिपीट करा की उद्यापासून पक्का उद्यापासून पक्का हा डायलॉग रिटायरमेंट मध्ये टाकला आहे मी. हा डायलॉग रिटायरमेंट मध्ये टाकला आहे मी. आणि तुम्ही पण टाका. आणि तुम्ही पण टाका. गाईज, ओव्हरऑल इट वॉज अमेझिंग पॉडकास्ट आणि खरंच खूप मजा आली. सी, मला वाटतं की एक लेडीज असो, वुमन असो, अगर कोणी पुरुष ज्यांना फिटनेस जर्नी चालू करायची, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये यायचंय, अगर काही गोष्टी करायच्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये, पहिली गोष्ट घाबरू नका. हे काय तुम्हाला भोव करून कोणी येणार नाहीये. सो जस्ट कीप अ कन्सिस्टन्सी, व्हॉट आय फील अबाउट इट. आणि कन्सिस्टन्सीचे एक्झाम्पल इथं दोघं बसलेले आहेत. एकाने गाजवले, एक गाजवतोय. गाजवायचंय अजून. सो मला असं वाटतं की करत राहा, फक्त गिव्ह अप नका करू. सो दिस वॉज द पॉडकास्ट. एनी मेसेज? आणि मला एक असा इम्पॉर्टंट एक लास्ट क्वेश्चन असं विचारायचं की तुमचे मुलं आहेत बरोबर, आता हे जर तुमचे मुलं बघतील तर त्यांना आणि काय मेसेज द्यायचा तुम्हाला, अगर त्यांचा काय विचार असेल याच्यावर? ओके. मला 2 मुलं आहेत. जसं आता अविनाशने सांगितलं, तर माझ्या मुलांना जनरली ते माझं लाईफस्टाईल बघून, सगळं बघून त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. रियालिटी चेक इन आहे. आणि त्यांनाच नाही तर जनरली जे पण कोणी नवीन मुलं येतील त्यांना माझं हेच म्हणणं आहे की फिटनेसकडे लक्ष द्या. तुम्ही फिट राहा, हे जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या पॅरेंट्स करता. आणि कुठल्याही कुणाचंही काही ऐकून कुठल्या गोष्टी एक्सपेरिमेंट करू नका. Eat well, lift good and stay fit. Thank you, Avinash. Thank you so much, guys. And if you like this podcast, subscribe to my channel. Subscribe करने के लिए बोलो. Please subscribe करा. Because please. this is very important. No one is doing for this actually. कारण मी खरं खोटं नाही सांगत. I know. Okay. Beyond the views, likes and comments and shares and subscribers, मला असं genuinely वाटतं की फिटनेस इंडस्ट्रीमध्ये ज्या पण स्टोरीज आहेत, जसं मी मेन्शन केलं अर्लियर की इट कॅन बी ॲथलीट, इट कॅन बी एनी कोच, इट कॅन बी ओनर. बिकॉज फिटनेस इंडस्ट्री थोडीशी मागासलेली आहे असं वाटतं मला. Exactly. त्याला लेट्स गिव्ह अ बूस्ट आपण सगळे देऊ शकतो. सो स्टे ट्यून अँड चीयर्स गाइस. मिलते हैं अगले वीडियो में. बाय. कम टू मोर इजी गेट गोइंग. ऑलराइट. येस, रिलॅक्स. ओके. तो मला सांगा की फॅट लॉस आणि वेट लॉस मध्ये फरक काय आहे? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. सो फॅट लॉस जिथे तुमचं मेजरमेंट कमी होतात, वेट लॉस तुमचं ओव्हरऑल वॉटर लॉस, मसल Muscle loss. लॉस हे सगळं होतं. सो ऑलवेज मेक शुअर की तुमचं फॅट लॉस होईल. फॉर दॅट यू नीड टू Preserve muscle mass. येस, बॉडी कॉम्पोजिशन अनालायझिंग वरती जास्त रिले करा रादर दॅन जस्ट डुईंग अ वेट. क्रेझी. ओके. वुमेननी हेवी लिफ्ट उचलावं का? येस, वुमन्सनी हेवी वेट्स उचलावं, वुमन्सनी वेट ट्रेनिंग करावं. It is beneficial. येस, इट इज बेनिफिशियल. आय एम द लाईव्ह एक्झाम्पल. Yes. सो जे पण काही हॉर्मोनल इनबॅलन्स असतात आफ्टर सर्टन एज नंतर, आफ्टर डिलिव्हरी नंतर, सो जेवढे तुमचे मसल स्ट्रॉंग आहेत तेवढी तुमची हेल्थ चांगली राहणार आहे आणि हॉर्मोन्स हॅपी राहणार. You will sustain for long. येस, बेसिकली. ओके. मसल बिल्डिंग साठी लो रॅप्स और हाय रॅप्स? बोथ ऍक्च्युली. डिपेंडिंग लाईक तिथे आपण काय म्हणतो हायपोट्रॉफी होतीये आणि प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड इज द मेजर थिंग ज्याच्यामध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, जेव्हा आपण लेगचा वर्कआउट करतो, सो कंपाऊंड मुवमेंट ज्या आहेत त्या हेवी वर्कआउट, हेवी वेट्स, लो रेप्स आणि पर्टिक्युलर मसल जेव्हा तुम्ही Isolation. आयसोलेशन, सो त्याच्याकरता तुम्ही लो वेट आणि हाय रेप्स हे बोथ. आयसोलेशन साठी बेसिकली आय प्रेफर की तुम्ही जास्त हेवी उचलायचा प्रयत्न करू शकता. एक्झॅक्टली नाहीच, कारण की तिथे तुम्हाला मसल फटीक करायचा असतो. सो हाय रेप्स करून तुमचा मसल फटीक झाला. And high reps is not a 50 repetition, okay? Right. Decide weights and repetition according to your, it's a like calculation. Right. DM करा मला. Okay, easy. Done with the workout. खूपच छान वर्कआउट झाला. It was amazing experience. मला एक लास्ट काही क्वेश्चन विचारायचे आहेत. मिरर समोर स्वतःला ज्यावेळेस तुम्ही बघितलं तर तुम्ही एक्सेप्ट कुठल्या गोष्टी केल्या की दीज आर द थिंग्स आय हॅव टू एक्सेप्ट अँड वर्क ऑन? ओके, सो बेसिकली आता जेव्हा मी मिरर समोर स्वतःला बघते, सो आय एम व्हेरी प्राऊड. आणि जेव्हा माझं ट्रान्सफॉर्मेशन होतं
तेव्हा वेन आय वॉज ओव्हरवेट, ठीक आहे. सो आय वॉज 89 kg आणि ॲज आय सेड इट की मी नाही बघायचे मिरर. म्हणजे मला असं आय वॉज नेव्हर हॅपी की मी अशी दिसतीये. सो येस, आय टूक इट व्हेरी सिरियस आणि देन आय ट्रान्सफॉर्म अँड दिस इज हाऊ आय एम. ओके. आणि स्टेज मेडल पेक्षा आतापर्यंत कोणती मोठी विक्ट्री वाटली फिटनेस मध्ये राहून? आता जी स्टेबिलिटी मी आणली आहे माझ्या लाईफमध्ये, लाईक हँडलिंग थिंग्स, बिईंग अ पार्ट ऑफ BQ BQ फिटनेस आणि एक दिस इज द हँडलिंग अ ह्यूज थिंग बेसिकली. आणि फिटनेस इंडस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणंला पण एक खूप मोठं कामगिरी आहे, काम आहे. आणि आय एम ग्लॅड दॅट आय गॉट ऑपॉर्च्युनिटी टू डू दिस ऑल थिंग्स. आणि येस. लास्ट क्वेश्चन, तुमच्या यंगर व्हर्जनला जर कुठल्या चुका झाल्या असतील, कुठल्या इम्प्रुव्हमेंट, नाही, काही नाही. तर एनिवेज काय Okay. मेसेज तुमच्या यंगर व्हर्जनला? माझ्या ऍक्च्युली अशा काही चुका नाही आहेत, पण म्हणजे माझं आहे लाईफमध्ये की मी कुठल्याच गोष्टी अशा रिग्रेट म्हणून नाही केल्यात. सो ज्या पण आहेत त्या ॲज अ फ्लो आय टूक इट. आणि देर इज नथिंग समथिंग लाईक आय वॉन्ट टू गो बॅक आणि चेंज वगैरे. एव्हरीथिंग इज नाईस. You looked it in a better way or good way when you looked at your younger version? मी स्वतःला इम्प्रूव्ह करत आली बऱ्याच गोष्टीमध्ये, पर्सनली पण, फॅमिली लाईफमध्ये पण, माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये. सो देर इज अ इम्प्रूव्हमेंट आणि देर इज नथिंग समथिंग लाईक आय रिअली वॉन्ट टू गो बॅक अँड चेंज. आय एम व्हेरी हॅपी. Thank you so much, ma'am. It was Thank you so amazing. much.